Appointment of the architect management consultant for redevelopment process. Preparation of the minutes of the special annual meeting for appointment of the architect or project management consultant. Scrutinize the property related to documents, sanctioning layouts, plans which are made available to the project management consultant by federation. ही महत्वाची दुसरं झाला आता ऍक्च्युली की सगळी जी डॉक्युमेंट्स आपली जी आहेत ती स्क्रुटिनी करायची त्यांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब म्हणजे ते काम आहे आता ती त्या ऍक्टिव्हिटी करणार असं लिहिलेलं आहे. वर्किंग आउट द टोटल रेरा कार्पेट एरिया consumed by in the building by measuring रेरा कार्पेट म्हणजे रेरा कार्पेट एरिया मेजरमेंट ऑफ द फ्लॅट तो सगळा कॉस्ट त्यांचा आलेला आहे ते काम करायचं त्याच्यात. एस्टिमेशन ऑफ व्हेरियस प्रोजेक्ट कॉस्ट ऑन अकाउंट ऑफ पीडीआर पेड एफएसआय कन्स्ट्रक्शन कॉस्ट वगैरे वगैरे म्हणजे फिजिबिलिटीसाठी ज्या काय कॉस्ट असतात ते लेटेस्ट सगळं वर्कआउट करायचे ते सगळं लिहिलेलं आहे. The report is to be submitted to the Federation Apartment Condominium Receivers stating maximum benefits that each member of the Federation Apartment Receivers Society can demand from the developer. म्हणजे तो त्यांचा काढून दाखवायचा. To assist and coordination for the conduct of special annual meeting to discuss your feasibility report preparation for the project management consultant as per the norms laid down by government authorities. म्हणजे feasibility report आल्यानंतर त्याची मीटिंग कॉल करून तो सगळ्यांना वाचून दाखवू या मीटिंगच्या अनुषंगाने जसं करायचं गव्हर्नमेंटने जो नॉर्म दिला त्याच्यानुसार ते करायचं. एफएसआय तुम्ही जे म्हणताय की एफएसआय ची ती कशा पद्धतीने देणार होते त्यांच्याकडनं आपल्याला मिळणार ही सर्व्हिस मिळणार आहे पण एफएसआय आणि फिजिबिलिटी नाही फिजिबिलिटी रिपोर्ट मधला तो एक सेक्शन आहे. हा तर तसं एक सेक्शन पण मला असं म्हणायचं की तरी समजा एक 4 नुसते आहेत एफएसआय काढण्याचे त्यातला एखादा त्यांचा आपल्यालाच नसेल तर आपण काय करणार त्यावेळेला? ते सांगतो त्याच्यामध्ये कसं आहे की ते त्यांचे जे म्हणजे ते जनरली त्यांचे फिजिबिलिटी रिपोर्ट सगळ्या ज्या गोष्टी असतात ते फिजिबिलिटी रिपोर्ट मध्ये काय करतात की फिजिबिलिटी रिपोर्ट मध्ये तुम्हाला एकच ऑप्शन देत नाही. पहिला मुद्दा फिजिबिलिटी रिपोर्ट मध्ये तुम्हाला रेसिडेन्शियल आणि कमर्शियलचे कॉम्पोजिशन केल्यानंतर तुमचं हे फिजिबिलिटी कशी बदलती ते पण टाकतात. म्हणजे ऑप्शन नंबर 1 100% रेसिडेन्शियल, ऑप्शन नंबर 2 ऑप्शन नंबर 2 80% रेसिडेन्शियल 20% कमर्शियल, ऑप्शन नंबर 3 आता हे सगळं झाल्यानंतर म्हणजे जे काय असेल ते त्याच्यानंतर आपल्याला ते त्याच्यातला रिव्ह्यू करून त्याच्यामध्ये आपल्याला काही शंका असतील तर त्याच्यावर परत ते रिवर्क करतात. लक्षात आलं का? किंवा ते शंका असतील तर ते आपण सुधारणा करायचा हक्क आपण त्याच्या त्या अग्रीमेंट मध्ये ठेवला आहे. म्हणजे त्यात आता आपण पर्टिक्युलरली आता त्यात कसं आहे की आपला जो रोल आहे त्या रोल मध्ये तो संपूर्ण आपला रिव्ह्यूचा सगळा एक जनरलच येतो. कुठला नुसता फिजिबिलिटी रिपोर्ट असं नाही कुठला पण त्यातला जो त्यांनी जी दिलेली सर्व्हिस आहे ना ती सर्व्हिस रिव्ह्यू करायचं मेकॅनिझम आपल्याकडे आहे. लक्षात आलं का? सर फिजिबिलिटी रिपोर्टचं असं असतं की तो 8 दिवस आधी प्रसिद्ध करायला लागतो. 8 दिवसांनी मीटिंग घ्यायची आणि त्याला मान्यता द्यायची. आम्ही मान्य केलं तरी त्याचा रिपोर्ट नाही त्यांचा मुद्दा एकदम बरोबर आहे. ते काय म्हणतात माहितीये का की ह्या सर्व्हिसेस ते काय देणार त्यांनी लिहिलं पण त्या सर्व्हिसेस मध्ये समजा आपल्याला काही त्रुटी वाटल्या किंवा आपल्याला काही मॉडिफिकेशन्स करायला वाटले किंवा त्यांना बदल करायला लावून त्याचा राईट चेंजेस करू शकतो का आपण? करू शकतो ते रायटिंग मध्ये त्याचा मुद्दा काय मला वाटतं शेवटी आता येईल शेवटच्या लाईनमध्ये म्हणून मी काय म्हटलं की संपूर्ण काय माहितीये का थोडक्यात तुम्हाला सांगतो तुमचा पॉईंट एकदम 100% बरोबर आहे. त्यांनी दिलेली कुठलीही सर्व्हिस की आपण रिसिव्हर म्हणून जे आहेत ना पार्टी नंबर 1 ही ती रिव्ह्यू करेल त्याच्यामध्ये काही फेरबदल असतील तर ते फेरबदल सुचवेल ते योग्य असतील किंवा त्यात अजून त्यांना डिटेलिंग करायचं जर लागत असेल तर ते आपण सुचवून ते योग्य असतील तर त्यांनी ते डिटेलिंग करावं त्या मुद्द्याचं आणि त्याच्यानुसार आपल्याला त्याच्यावर फायनल त्याचं कन्फर्मेशन होईल. हे नुसतं फिजिबिलिटीच नाही कुठलीही सर्व्हिस दिली उदाहरणार्थ समजा फ्लॅट मेजर केले त्यांनी फ्लॅट मेजर केल्यानंतर त्यांनी काय फ्लॅट मेजर करून तुम्हाला एक स्टेटमेंट दिलं सगळं मिळून करून दिलं. उद्या तुम्ही ते स्टेटमेंट बघितल्यानंतर म्हणणार की तुम्ही हे जे स्टेटमेंट आहे ना हे आम्हाला तुम्ही बिल्डिंग वाईज सेग्रिगेट करून द्या ही तुमची डिमांड झाली हे त्यांनी करून दिलं पाहिजे. एक उदाहरण दाखवलं विषय किंवा त्यांनी काय केलं त्यांनी ते मेजर म्हणून तुम्हाला स्टेटमेंट दिलं तर त्याचं ड्रॉइंग होतं नाही तर तुम्ही काय म्हणणार की हे स्टेटमेंट तुम्ही दिलंय बरोबर आहे तुम्ही मेजर केलं स्टेटमेंट दिलं सगळं बरोबर आहे तुमच्याकडे त्याचं कच्चं ड्रॉइंग तुम्ही बनवलेलं आहे
ते पण तुम्ही जे कच्चं ड्रॉइंग आहे ते सर्टिफाय करून ह्या स्टेटमेंटशी तुम्ही जोडून देणं असं आम्हाला वाटतं ते तुम्ही दिलं पाहिजे. मग त्यांनी जी अर्धवट ड्रॉइंग केली असते ती पूर्ण करायची, ती सर्टिफाय करायची, पुन्हा सोडायची. तर ते तुमचे मुद्दे बरोबर आहे की त्यांनी दिलेली सर्व्हिस आहे ती सर्व्हिस रिव्ह्यू करून त्यात काय जर फेरबदल करायचे जर असतील All rights are reserved to federation. फेडरेशन करेक्ट, म्हणजे फेडरेशन पार्टी नंबर 1 पार्टी नंबर 1 ला हा सगळा हे असेल. तर सर्व्हिसेसचा जो मुद्दा आहे सर्व्हिस रिव्ह्यू करणे आणि हा होतो पार्टी नंबर मी इथे लिहून ठेवतो. जर आलं नसेल तर आपण तो एक क्लॉज वाढवून टाकायचा. मला एक मुद्दा आहे ते जे पॉईंट आहे A to E हे तुम्ही प्रभाकरवाची रिपोर्ट करता हे पॉईंट के नंतर टाकायचे. पॉईंट के नंतर तुमचं फिजिबिलिटी रिपोर्ट तयार होतो. त्याच्यानंतर फिजिबिलिटी रिपोर्टला आपला अप्रुव्हल द्यायचं. फिजिबिलिटी रिपोर्ट करण्यामध्ये आपलं काही हे नाही आहे. आफ्टर the feasibility report is received, you hold a general meeting, exam for everybody. It will be more clear. So here a point at A to K, sorry, A to E. ते K नंतर टाकायचे. A to E का very A to E पर्यंत जे आहे E पासून पुढे त्याच्या किमती काय काय ते A to E चे जे पॉईंट आहेत ते फक्त त्याचे मीटिंग होल्ड करण्याचे. नाही तुम्ही वन बाय वन येईल. नाही ऐका ना, तुमचा पॉइंट तुमचा कळला, तुम्ही त्याचं ग्रुपिंग करायला जाऊ नका. ते त्यांच्या दृष्टीनं हे बघा ते वेदर ती एजीएम कंडक्ट करून त्याला असिस्ट करणं काय का फिजिबिलिटी रिपोर्ट करणं दोन्हीही त्यांची टास्क आहे. ती एक मिनिट कंप्लीट करतो मी. त्यांनी आपण एजीएम कंडक्ट त्याला असिस्ट करणं गाईड करणं हे पण त्यांचा एक टास्क आहे आणि फिजिबिलिटी रिपोर्ट बनवणं हे पण त्यांचा टास्क आहे. तर आपण त्यांच्या टास्कची बायफर्ट कॅटेगरायझेशन करायची गरज नाहीये. आपण काहीच करत नाही. त्याने फिजिबिलिटी रिपोर्ट दिल्यानंतर आपली एजीएम बनवायची. तुम्ही मिक्स करू नका. A to E जे आहे एक मिनिट मला कळलं त्यांचा पॉईंट. A to E टास्क तुम्ही ऑलरेडी केलेले. इंडिव्हिज्युअल बिल्डिंगचे 150 रिक्वेस्ट दिली. ते म्हणत नाही. फिजिबिलिटी रिपोर्ट त्याने सबमिट केला की आपण आपले फिजिबिलिटी रिपोर्ट आपल्या लोकांना दाखवायचे. त्यांचं हे घ्यायचं अप्रूव्हल घ्यायचं आणि मग पुढे जायचं. The report is to be submitted to federation/apartment/condominium/society. बरोबर आहे. त्यानंतर पुढचा पॉइंट वाचा. टू असिस्ट अँड कोऑर्डिनेट फॉर कंडक्ट स्पेशल जनरल बॉडी मीटिंग्स टू डिस्कस युअर फिजिबिलिटी सर्व्हिसेस तिथे स्पेसिफिकली टू असिस्ट अँड कोऑर्डिनेट कंडक्ट मीटिंग एव्हरीथिंग. अहो परत तेच सांगतोय काका. A to E चे जे टास्क त्यांनी लिहिलेले आहेत फिजिबिलिटी रिपोर्ट झाल्यानंतर वी पुट अनदर स्टेप. मी तेच सांगतोय A to E हे जे पॉइंट्स आहेत A to E जो पॉइंट आहे ना त्याच्यानंतर आपण मीटिंग केलं होतं. माझं काय म्हणणं आहे तुम्हाला सांगतो की म्हणजे ते टास्क वीज डेव्हलपमेंट बाजूला ते काय असतं ते महत्त्वाचा मुद्दा काय सांगतो तुम्हाला की हे अग्रीमेंट मध्ये टास्कच्या लिस्ट पासून अग्रीमेंट होतं की बाबा आम्ही असं करू एक करू रिपोर्ट करू आम्ही करू. आता आपला आपण काय करतो त्याला ते आपलं नेक्स्ट लेवलला नेतो L2 लेवलला नेतो. यांनी L1 टाकलं. जसं तू काय म्हणालास की त्यांनी 3 द्यावे किंवा त्यांनी 5 द्यावे किंवा हे म्हणलं त्याप्रमाणे ते आम्हाला त्यांनी जर काय ते जसं मला काय म्हणायचं की प्रत्येक टास्क बायफर्केशन L2 लेवलला आपण करण्यापेक्षा
आपण त्याच्यात एक जनरिक क्लॉज असं टाकायचं ज्ञानेश्वर की तुम्ही कुठलं पण टास्क असू दे, एक टास्क जे आहे ते आम्ही रिव्ह्यू करू. त्या टास्क मध्ये रिव्ह्यू केल्यानंतर आम्हाला जे काही सजेशन्स किंवा मेजॉरिटीने काही इनपुट्स येतील आणि ते लेजिटिमेट असतील, योग्य असतील, तर त्या पद्धतीनं पीएमसीनं त्याच्यावर काम करावं आणि त्याच्यानुसार त्याचं जे काय आहे ते त्याचं डिटेलिंग जे आहे ते परत त्याचं प्रोव्हाइड करावं. असा आपण जनरिक क्लॉज त्याच्यात टाकायचा. मग त्यात कसं होणार, तो जर क्लॉज टाकल्यानंतर त्यांनी समजा फिजिबिलिटी रिपोर्ट 1 दिला, तर आपण अभ्यास करून काय म्हणणार नाही, तुम्ही फिजिबिलिटी रिपोर्ट 1 दिलाय तर तुम्ही 3 कॉम्बिनेशन करून द्या. कारण मिनिमम 3 तरी करा किंवा मिनिमम 5 करा. मग ते काय म्हणतील 5 खूप जास्त होत आहेत, आपण 3 वर जाऊ. मग 3 वर ऍग्री झालं. किंवा दुसरा मुद्दा जसं मी म्हटलं की तुम्ही फ्लॅट मेजर केलाय तर तुम्ही ड्रॉइंग जोडलं नाही, तर ते ड्रॉइंग जोडा. तर ते म्हणले नाही तसं डायरेक्ट बिल्डिंगचं नाही ड्रॉइंग जोडता येणार, आम्ही फ्लॅटची सॅम्पल ड्रॉइंग जोडतो. ठीक आहे, ठीक आहे ना. म्हणजे थोडक्यात L2 लेवल जो आहे प्रोसेसचा तो तो detail L2 level आता आपण न करता तो एका target common केला. clause मधनं आपण आपल्याला तो राईट आपल्याकडे काय होईल ठेवायचा. समजा त्यांनी आपल्याला फिजिबिलिटी रिपोर्ट दिला, आता असं समजा की 150% फिजिबिलिटी रिपोर्ट दिला की पूर्ण त्यांनी रेसिडेन्शियल हिशोबाने दिला. उद्या आपल्याला कोणीतरी महाभागाने काढलं की कमर्शियलचं कॉम्बिनेशन 80% हे 20% करू, तो जर रेशो 170-180 वर जात असेल, कुठेतरी वैयक्तिक काढलं तर असं व्हायला की याची कमी नाही, पण मग आम्ही सांगितलं म्हणून वाढवला. ऐक ना, त्यांचा जो मुद्दा जो आहे ना, स्टेटिंग मॅक्सिमम बेनिफिट टू ईच ठीक आहे ना, पण हे ऑप्शन असावे. तुझा जर तो पॉइंट असेल ना, तर तिथे आपल्याला एक्सप्लिसिटली असं म्हणायला पाहिजे की यू शुड प्रोव्हाइड 3 ऑप्शन्स ऑफ पण मग माझं चॅलेंज ते काय पॉसिबल तर म्हणजे मग रेसिडेन्शियल कमर्शियल रेसिडेन्शियल कॉमर्शियल होतं ना, म्हणजे आहे. नाही पण त्यांनी वेगळे हे कसं आहे, ओनली रेसिडेन्शियल म्हणजे कसं आहे माहिती आहे का, की हे बेनिफिशियरी आहेत ऍक्च्युली, हे जे आता जे कमर्शियल्स आहेत आणि बेनिफिशियरी तो जो त्याच्या व्यतिरिक्त काय त्याच्या व्यतिरिक्त वाला असं तो बेनिफिशियरी सोडून म्हणजे मला काय म्हणायचं की आयदर यू हॅव टू बी स्पेसिफिक इन टर्म्स ऑफ लाईक हाऊ मेनी डिफरंट टाइप ऑफ फिजिबिलिटी रिपोर्ट यू आर लुकिंग फॉर, और आय थिंक व्हेन द फिजिबिलिटी पॉइंट कम्स ड्युरिंग डिस्कशन्स विथ देम, मग त्यांनी जो काय प्रस्ताव त्या फिजिबिलिटीवर दिला त्यावेळेला आपण म्हणू शकतो की नाही तुम्ही हे एकावर थांबणं योग्य आम्हाला वाटत नाही, तुम्ही कमीत कमी जे 3 कॉम्बिनेशन्स करून दिले पाहिजेत. मग ते आणि त्याला आमचा जस्टिफिकेशन असं आहे की सर्व्हिस ॲग्रीमेंटमध्ये आम्ही लिहिलेलं आहे की तुम्ही दिलेली प्रत्येक सर्व्हिस ही कशा पद्धतीने असायला पाहिजे, त्याचं डिटेलिंग कसं असलं पाहिजे असे आम्ही तुम्हाला मुद्दे देऊ आणि ते मुद्दे जर लेजिटिमेट असतील, योग्य असतील, तर ते तुम्ही ग्राह्य करून पुढे गेलं पाहिजे. मी करणार नाही असं म्हणता येणार नाही, असा माझा मुद्दा आहे. ज्ञानेश्वरचा मुद्दा असा आहे की तुम्ही फिजिबिलिटी रिपोर्टला स्पेसिफिकली मेन्शन करा की बाबा आम्हाला 3 मिनिमम पाहिजे किंवा मल्टिपल 3 पाहिजे, तर काय ठेवायचं तसं करू शकतो. ते पण मग मी एक सजेस्ट करेन की ते 3 वर आपण सांगितलं की आपण 3 ला काउंट करतोय, हा 3 पाहिजे कॉम्बिनेशन, त्याच्याऐवजी जे मिलियन म्हणतोय तो पॉइंट घेतला तर काय होईल, आपण प्रत्येक सर्व्हिसला उद्या सांगू शकतो की याच्यात ए नाही बी पण पाहिजे. तो मुद्दा घेऊ. नाही, सगळ्यात माझा महत्त्वाचा मुद्दा घ्यायलाच लागेल. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा घ्यायचाच. हा, प्लस कुठल्याही सोसायटीच्या हिशोबाने सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो फिजिबिलिटी रिपोर्ट. बरोबर. त्याच्यावर वादविवाद हा. होतात की ह्यांनी कमी दिला होता, ह्यांनी जास्त दिला होता. ऍट अ टाइम 3 आले की आपल्याला 3 कॉम्बिनेशन करून सांगता येईल ना लोकांना. असं हा, म्हणजे नाही. कसं म्हणजे आपण त्या ओके. कंपॅरिझनला हा. ओके, म्हणजे तुझं म्हणणं आहे की 3 घेतले तर तुला सांगता येतं की हे बघा फक्त हे घेतले ओनली रेसिडेन्शियल तर 150 मिळतो. नाही, नाही. 80-20 काहीतरी केलं, ऍडिशनल कमर्शियल आणले तर 160 होतं, 170 वॉटर लोकांना काय देता होतो ना, लोकांना काय मला काय पाहिजे 300 का 160 बरोबर. बाकी मला काय नको, तुम्ही कमर्शियल घ्या काही कॉम्बिनेशन मध्ये सगळे आपले पॉईंट्स कॉम्बिनेशन करून मध्ये कमी होते असं खूप बोलत असतं. नंतर कोणी सुद्धा बरं का ते बघितलं ना, तसं बघितलं तर फिजिबिलिटी म्हणजे तो प्रत्येक एक डेल्टा इन्क्रीमेंट करू शकतात. तो इंटिग्रेशन आहे ऍक्च्युली. इकडं म्हणजे इकडं 29-31 केलं, 29-71 केलं, 35-72 केलं, अमुक तमुक एक पर्सेंटेज म्हणजे कॉम्पोजिशन कसं करतात त्याच्यावर ते सगळं बदलू शकतं. पण हा म्हणतो ते बरोबर आहे, ब्रॉडली आपण की नंतर कोणी माहिती 3च पॉईंट काय घेतले ऑर्गनाइज येतो तो वरती तुम्ही एकच काय घेतला. चालू शकता कारण असं आहे त्याच्यामध्ये की साधारणपणे जे एक असं आपण म्हणतो ना की एक फुल रेसिडेन्शियल, ओके, फुल कमर्शियल तर नाहीच होऊ शकत कारण त्याच्यामध्ये बरेच बाकीचे असतात. फुल रेसिडेन्शियल किंवा मग रेसिडेन्शियल कमर्शियलचे पुढचे 2 प्रकार, एक 80-20 झाला, एक बोलू का,
की आपलं एकदा फुल कमर्शियल फुल रेसिडेन्शियल होणार नाही कारण क्वालिटी कमर्शियल आहे. बेनिफिशियरीला तुम्हाला सोडता येतं. commercial आहे ना. बेनिफिशियरीचा You can't skip the beneficiary. आता नाही बेनिफिशियल कमर्शियल. तो बेनिफिशरी आहे. आताचे जे आपले 31 आहेत ना, हा. त्याच्यावर कमर्शियल होणार नाही असं म्हणतोय. हा. तसा तो झिरो कमर्शियल. माझा एक पॉईंट आहे की कमर्शियल आणि रेसिडेन्शियल जो रेशो आहे तो आपण ठरवत नसतो. इट इज बाय अथॉरिटी इज डिसाइडेड. नाही आपण बनवू शकतो. हे आलो हे अथॉरिटी मॅक्सिमम लेवल ते जे आहे ना, ते त्याच्यामध्ये तुम्हाला आताच्या ह्या आपल्या स्पेशली सोसायटीमध्ये त्याला तुम्हाला ते गाईडलाईन्स आहे तुम्ही किती करू शकता त्याचं मॅक्स. मग त्याच्यापेक्षा तुम्ही जर हाय कमर्शियल जर खाली ठेवला तर इट इज अलाउड इफ यू आर इन्क्रीजिंग रेसिडेन्शियल. आणि समजा तुम्ही त्या खाली ठेवला तर अलाउड आहे. मॅक्सिमम लेवल जी आहे 30% त्या मॅक्सिमम लेवलला आपल्याला Maximum किती ठेवू शकतो? तसं नाही. मॅक्सिमम बेनिफिट मिळणार आहे. तसं पण नाही आहे. कारण सांगतो तुम्हाला, की त्याच्यामध्ये परत बाकीचे नॉर्म्स अफेक्ट होतात की ते व्हिजिटर्स पार्किंग ते तिथे बसतायत का. ओके. त्याच्यानंतर आता तुम्ही रेसिडेन्शियलला तुमची जी आता लोक आहेत ती त्याच्यात बसतात का. त्याच्यामध्ये रेसिडेन्शियलला त्यांना मिनिमम काही गाईडलाईन्स मेट्रोच्या अनुषंगाने तुम्हाला मिनिमम त्या लेवलला ठेवलं पाहिजे का. ही सगळी कॉम्बिनेशन आहे. त्याचं डिटेलिंग आहे ऍक्च्युली. पण ठोकताळ्यानं तुम्ही जर विचारलं ना, ठोकताळ्यानं ते जे आहे ते कंपोजिशन मोडमध्ये जाणार. मोर ऑफ द रेसिडेन्शियल साईड लेसर ऑफ द कमर्शियल अशा कंपोजिशन मध्ये जाईल. तर ते तो काय येईल तो बेनिफिट तो आपण उद्या जर आपण असं म्हणलं उदाहरणार्थ की बाबा तुम्ही एक पण रेसिडेन्शियल ऍडिशनल घेऊ नका. एक हायपोथेटिकल सिच्युएशन 291 लोकांचे रेसिडेन्शियल फक्त झाले पाहिजे तिथं सगळं कमर्शियल करू. मग ते फिजिबिलिटी रिपोर्ट चेंज झाला ना खूप. तर पहिली गोष्ट म्हणजे ते पहिली गाईडलाईन मध्ये बसते. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा गाईडलाईन मध्ये बसलं तर टेक्निकली फिजिबल होते. आणि तिसरा मुद्दा जर टेक्निकली जरी फिजिबल होत असेल तर बाकीच्या ज्या प्रोसेसमध्ये आहे ते वर्कआउट कसं होऊ शकतं. तर हे असे ते कॉम्पोजिशन होऊ शकतं. म्हणून त्याचं म्हणणं काय आहे की तुम्ही 3 ऑप्शन बेस्ट पॉसिबल. आता त्यांना पण पीएमसी वाल्यांना पण चांगलं माहिती आहे कुठली पीएमसी चांगली आणि कुठली पीएमसी चांगली नाही. त्याचं सर्वसामान्य माणसाच्या याच्यामध्ये असते की फिजिबिलिटी रिपोर्ट मध्ये ह्यांनी 5% वाढवून दिले, तुम्ही 5% कमी वाढवून दिले. मला जर काय कळत नसेल तर तुम्ही 5% कमी का दिले हे मी बघणार नाही. मी म्हणणार मॅनेजमेंट 5% जास्त देतात तो चांगला. हे सर्वसामान्य परसेप्शन सांगतो. म्हणून मी म्हणतो की ते 3 तरी घ्यावे. मग आपण एक काम करूया त्यामध्ये फिजिबिलिटीचा जो क्लॉज आहे त्या फिजिबिलिटी क्लॉज मध्ये आपण जोडली मिनिमम 3 ऑप्शन्स. बाकी तुमचा मुद्दा आहे की आपलं 3-4 वेळेपासून मागू शकतो ना. Minimum 3 or plus फिजिबिलिटी रिपोर्ट आहे ना इथे आपण स्पेसिफिकली टाकू आणि याचे रिपोर्ट हे पण सांगतो मी हे फिजिबिलिटी रिपोर्टचे सगळे जे पीएमसी वाले आहेत ना त्यांनी आजकाल फिजिबिलिटी रिपोर्टची सॉफ्टवेअर बनवली. स्टँडर्ड फॉर्मॅट झालेलं आहे. सॉफ्टवेअर काही नाही. तुम्ही आता ते बघितलं तर त्यात सगळ्यांचं सगळं ते एक सगळे कॅल्क्युलेशन 1% पण बदलत नाही त्याचं त्यांनी calculation. त्यांनी काय केलं त्यांनी VBA त्याच्यावर किंवा त्याची स्वतःची सॉफ्टवेअर बनवली. ते तुम्हाला हजारोनं कॉम्पोजिशन करून देऊ शकतो. हजारोनं. तो विषयच नाही त्यांना काय ते नंबर फक्त बदलायचे हो. नंबर पॉइंट बेसिक इनपुटचे नंबर बदलले ना खाली कॅल्क्युलेशन त्याची बदलत नाही. त्यामुळे तो विषय नाही. जास्त पण कन्फ्युजन साधारण माझ्यामध्ये 3 असावेत असं टाकू आपण त्याच्यात. बघू मग पुढे काय असेल. म्हणजे आता आपण असं बोलूया की फिजिबिलिटी रिपोर्ट जो आहे फिजिबिलिटी रिपोर्ट हा जास्त आपल्या इंटरेस्ट वाटतो आपल्याला. हो. त्याच्यानंतर स्पेसिफिक टाकू आणि याशिवाय जनरेट कसा टाकू. हा हे बघा. तो टाकायचा की मुद्दा की आम्ही जे म्हणतो ते करायचं बरोबर. पाहिजे. येणारच. चालेल. पण त्यात नको व्हायला की मग तुम्ही ते याचा आपल्या याच्यामध्ये एकच तरी चालतं. म्हणून मी आहेत ना आपल्याला काही नाही, माझं सरकार म्हणणार आहे की बाबा हे तुम्ही काय कसं माप धरताय ते मला सांगा. तो म्हणून रिस्पॉन्स करणार काय ते नाही सांगतो. नाही हे नुसतं तोडणी नको हे त्याच्याकडनं यायला पाहिजे हो आपल्याला. लीगली नाहीये मला. काय नाही आपण पण पकडतो. कन्सिडर करणार. आपण पूर्ण बघतो. बेनिफिशियर टू मेंबर डेव्हलपर अँड द मेंबर इट इज नॉट अ माझं बोलणं काय होतं फिजिबिलिटी रिपोर्ट आल्यानंतर
सोसायटीची मीटिंग घ्या. अहो, काय माहिती का का? ते आहे नाही त्याच्यात. दिलं. लिहिलेलं पण आल्याने मी वाचलं. To assist and coordination for conduct special general body meeting to discuss your feasibility report prepared by the PMC consultant as per the norms laid down by the government authorities. हे बरोबर आहे, पण प्रत्येक सोसायटीला आपण न्याय गव्हर्नमेंट नॉर्म्स आहे ना, ते शुक्लाजी, गव्हर्नमेंटकडनं तुम्हाला शुक्लाजी. गव्हर्नमेंटला घ्यायला लागणार आहे. शुक्ला साहेब. आता तुम्ही काय केलं, तुम्ही रिडेव्हलपमेंट शेक पण बंद करतात रेव्हेन्यू बोर्डला. ठीक आहे, result, हे meeting घेऊन notice करतात. शुक्लाजी, मी तुम्हाला सांगू का सर्व्हिस अग्रीमेंट मगाशी मी मांडल्याप्रमाणे त्या प्रोसेसेसची जे ब्रेकडाऊन आहेत ना, हे सर्व्हिस अग्रीमेंट हे L1 लेवल पर्यंत आहे. त्याच्यानंतर त्याचा L2 L3 हा प्रत्येक मुद्दा जो येणार ना त्यावेळेला त्याची प्रोसेस आपण सेट करणार त्याच्याबरोबर. म्हणून तर इथे लिहिलेलं आहे. आता उदाहरण तुम्ही जे म्हणता की त्या बिल्डिंगनं घ्यायला ते बिल्डिंग तर घेणारच, त्याच्या पुढे अजून एक कोण म्हणाले की 251 लोकांच्या पुढे ते पण होणार. तर ती जी पुढची जी प्रेसिडेंट ब्रेकडाऊन आहे ना ती L1, L2 असं त्या जाऊन लेवलला असेल ती. हा टेंडर एग्रीमेंट पुढे गेलं. पुढे जाणार. आता हे काय टू असिस्ट वगैरे ते झालं. प्रिपरेशन मिनिट्स ऑफ द स्पेशल जनरल मीटिंग वगैरे तुम्ही मिनिट्स ऑफ द मीटिंगचा मुद्दा झाला. इथपर्यंत झालं. फिजिबिलिटी रिपोर्ट म्हणजे फिजिबिलिटी रिपोर्ट अप्रुव्हल पर्यंत आलेले आहेत. त्यांनी ते स्टेजेस अप्रूव्ह केले. जरी लिहिलेलं असतं इम्प्लिसिट सगळ्या गोष्टी यात कव्हर होणार. ओके. त्याच्यानंतर एकच पॉईंट मी फक्त सांगतो, त्या एम पॉईंट मध्ये त्यांनी दोन्ही कव्हर केले, बोथ फिजिबिलिटी सोसायटीने काढलेलं बरं. नाही रिडेव्हलपमेंट बाय टेंडर और डेव्हलपर और रिडेव्हलपमेंट बाय सेल्फ, म्हणजे ते इथपर्यंत घेऊन गेले. आपण शेअर केलेलं पण त्यांनी self आपलं पण आहे. म्हणजे आपला आपलं पण आपला करतो. आणि त्यांनी दिला म्हणून म्हणजे आपण समजा थर्ड पार्टी घेतलं कोणाकडे तरी काढून. चला पुढे आपण चालेल. पुढची इथपर्यंत आलं. फिजिबिलिटीला इथे त्यांनी कंक्लूड केलं. आता पुढची स्टेज 2 त्यांनी घातली टेंडरिंग. Preparation of the draft tender document and discussing the same with the committee of the Federation of receiver and finally obtaining the consent to go ahead from the committee of the Federation of the Society consultant for floating the same to the newspaper and website. Okay, म्हणजे त्यांनी टेंडर डॉक्युमेंट काय असं एकाच वाक्यात त्यांनी पूर्ण केलं. आता हे जसं मी म्हणलं ही L1 आहे. टेंडर डॉक्युमेंट बनवणं हा मोठा 1 महिन्याचा कार्यक्रम आहे. साडेपाच सांगायचं पण त्यांनी काय केलं त्याला आता आपण हिथं डिटेलिंग करायची गरज नाही. त्यांनी क्लिअरली लिहिलं आहे. बरोबर असतो. प्रिपेरिंग द ड्राफ्ट टेंडर डॉक्युमेंट अँड डिस्कसिंग द सेम विथ द कमिटी किंवा फेडरेशन और रिसीवर अँड फायनली ऑब्टेनिंग द consent to go ahead from the committee or federation project management consultant for floating the same in the newspaper and website. Perfectly. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की हे असं बनवून आम्ही करून टाकू. फेडरेशन अँड बीडीज वन. सगळं आहे. आता मी इथं पुढे रिसिव्हर शब्द वापरला. Receiver म्हणजे आता इथं पुढे रिसिव्हर शब्द त्यांनी टाकलेला आहे. Receiver म्हणजे meeting. ओके. प्रोव्हाइड द टेक्निकल अँड ऑल. आपण पुढे जायच्या आधी त्याने जेव्हा प्रेझेंटेशन दिलं होतं त्यावेळी सांगितलं की जे बिल्स जे काय म्हणतात ते टेंडर डॉक्युमेंट कोणाला द्यायचे त्याचं हे करणार होतं प्रिक्वालिफिकेशन. पेपरला देणार ना. सगळं आलं ना. परत तुम्ही परत काय करताय माहिती का तुम्ही आता L2 च्या डिस्कशन्स करू नका. कारण L2 च्या डिस्कशन करायची गरज नाही. डिस्कशन नाही आहे की तिथे बिफोर दी टेंडर ऐका ना. Correct. ते ड्राफ्ट आहे. ते ड्राफ्ट टेंडर नाही, डॉक्युमेंट. नाही, तसं नाही. एक मिनिट. टेंडरिंग प्रोसेस कशी करायची त्यांनी काय सांगितलं की याचं ड्राफ्ट टेंडर डॉक्युमेंट आपण बनवू. Draft. लक्षात आलं ते नाही, चालेल, त्यावर- त्याच्याबरोबर सगळी चर्चा करायची. त्याच्यामध्ये त्या टेंडर डॉक्युमेंटच्या अनुषंगाने जे जे पॉइंट्स असतील ते सगळे पॉइंट ह्याच्यामध्ये कव्हर केले जातील आणि मग फायनली कन्सेंट मिळाल्यावर म्हणजे तुमच्याकडनं त्याला गो अहेड मिळाल्यानंतर ते पेपरमध्ये किंवा वेबसाईटमध्ये पब्लिश करायचं. इतकं सिंपल आहे. तर त्याचं तुम्ही ब्रेकडाऊन आता करू नका. मी ब्रेकडाऊन करण्यात प्रेझेंटेशन मला असं सांगितलं की इट विल नॉट बी इट विल बी प्री क्वालिफाईड लोकांना देणार आहोत. अहो पण तुम्ही आता का घेता तो पॉईंट मला ते कळत नाहीये. टेंडरिंग प्रोसेस मध्ये तुम्ही समजा असं ठरवलं उद्या ह्या टेंडरिंग प्रोसेस मध्ये फॉर द सेक ऑफ डिस्कशन रिसिव्हर्स म्हणजे मी 251 म्हणतो 251 रिसिव्हर्सनी सांगितलं की आम्हाला 2 हे बिल्डर आम्हाला माहिती आहे गोदरेज आणि एलटी त्यालाच फक्त ही टेंडर द्यायचे. लक्षात आलं का?
ओपन टेंडर पेपरला नाही आपण जर ठरवलं आपण जर ठरवलं तिथं की आम्हाला ह्या प्रोसेस मधूनच करायचं आहे, तर ती जी L2 प्रोसेस आहे ना, ती त्याला L2 प्रोसेस म्हणतो. L2 प्रोसेस त्या वेळच्या ऍक्टिव्हिटी ह्याच्यानुसार ती L2 प्रोसेस डिफाईन होईल. तो ओपन करणार आहे, क्लोज करणार आहे, तो ठराविक लोकांना देणार आहे. ते आता इथं चर्चेचा भागच नाहीये. आता चर्चेचा भाग एवढा आहे की टेंडरिंग प्रोसेस जी आहे ती टेंडर डॉक्युमेंट डिटेलमध्ये बनवून रिसिव्हरचा कन्सेंट म्हणजे 251 लोकांचा कन्सेंट म्हणजे 251 लोकांचा अप्रुव्हल, 251 लोकांचा अप्रुव्हल त्या प्रोसेस मध्ये पुढे जाणार. इतकं सिंपल आहे. हाय लेवल पॉइंट्स ऍक्च्युअली हाय लेवल पॉइंट्स आपण डिस्कस केलं आहे. हो म्हणून तर परत L1 L2 शब्द खूप तेव्हा खूप ऑर्डर आहे ते सांगतो मी. ही आता ह्या ड्राफ्ट मध्ये घालायची गरज नाही. ते प्रोव्हाइड द टेक्निकल अँड ऑल रिक्विजिट सपोर्ट फॉर द टेंडरिंग. त्यांनी सर्वजण म्हटलं टेक्निकल सपोर्ट आणि रिक्विजिट सपोर्ट जो लागणारा सगळा सपोर्ट देणे. टेक प्रिंट आउट ऑफ द टेंडर डॉक्युमेंट अँड गेट अप्रुव्हल फ्रॉम द कमिटी फेडरेशन वगैरे 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 सर्व्हिस रिसिव्हर अँड इश्यू द टेंडर डॉक्युमेंट 2 parts like to approved bidders or developers by initiating the bid/offer. approved bidders चा अर्थ तोच होतो की आपण जे approved bidder केलेले आहे, जे बिल्डर जे आपण अप्रूव्ह करतो त्या बिल्डरना मग तुम्ही म्हटला ओपन आहे तर सगळे दुनियातले सगळे आम्हाला अप्रूव्ड आहेत त्याचा अर्थ होतो. पेपरमध्ये टाकलं कुणी येऊन भरू शकतं. किंवा जर तुम्ही म्हटलं की नाही हे 300 कोटीच्या वरचा टर्नओव्हर आहे तेच भरू शकतात. म्हणजे हे आपला प्री क्वालिफिकेशनचा क्रायटेरिया आहे. तो या inviting the tender technical management various approved bidders, preparing the comparative statement and submitting the same to committee, federation or receivers. म्हणजे ते आल्यानंतर त्याचं सगळं स्टडी करून त्याचं कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट जसं आपण PMC केलं तसं तो बनवणार असं दिलेलं. प्रिपरेशन ऑफ द कंपॅरेटिव्ह चार्ट ऑफ द बिडर्स डेव्हलपर्स ऑन द बेसिस ऑफ फायनान्शियल आणि टेक्निकल क्रेडेन्शियल्स. आपण आता जसं केलं होतं तेच बिल्डरच्या बाबतीत ते करणार त्यांनी दिलेलं आहे सगळं. Conducting the joint meeting with the shortlisted bidders, okay, along with the committee, federation, and receivers, and finalizing most suitable bidder with the consent of receivers. आता हे एवढं वाक्य टाकलं जाईल. याचा अर्थ काय की मग तुम्ही 10 प्रेझेंटेशन करणार आहे का इथं नुसती चर्चा करणार आहे का बाहेर करणार आहे. तो भाग L2 चा तो कसा करायचा तो आपण निश्चित बरोबर. आपण म्हणजे मिनिमम 3 प्रेझेंटेशन केलीच पाहिजे तशी राहते. Prepare and circulate the agenda of notice for special general meeting regarding the finalization of the bidder for cluster combined development of the federation apartment and receivers. म्हणजे त्याची AGM कंडक्ट करण्यासाठी जे काय लागणार ते करा. मग ती AGM सगळ्या बिल्डिंगची असणार, फेडरेशनची असणार, मग ती कशी असणार ते सगळं आपण ज्याप्रमाणे ठरवू त्याप्रमाणे करायचं काय असतं. त्याच्यानंतर सेंड एजेंडा का नोटीस टू द डेप्युटी रजिस्ट्रार. हा महत्वाचा पॉईंट. रजिस्टर कॉपरेटिव्ह फॉर अटेंडिंग द मीटिंग रिगार्डिंग द फायनलायझेशन ऑफ द बिल्डर. म्हणजे रजिस्टरला ते नोटीस पाठवणार, पत्र पाठवणार की अशी फायनलायझेशन करताना त्यांचा प्रेझेन्स तिथं पाहिजे. ते सगळं काम PMC करणार. तो असिस्टंट कोऑर्डिनेट कंडक्टिंग द स्पेशल जनरल मीटिंग टू फायनलाइज द बिल्डर इन प्रेझेन्स ऑफ डेप्युटी रजिस्टर. म्हणजे डेप्युटी रजिस्टरच्या उपस्थितीमध्ये बिल्डरचं फायनल करणे त्याच्यासाठीचं ते सगळं करणार. प्रिपरेशन ऑफ द मिनिट्स ऑफ मीटिंग फॉर AGM टू फायनलाइज द डेव्हलपमेंट. त्या दिवशी जे काय होईल त्याचं MOM सगळे तयार करणार. फॉलो अप विथ द बिल्डर अँड प्रिपरेशन ऑफ ऑल नेसेसरी रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स ऑब्टेनिंग NOC सर्टिफिकेट्स वगैरे 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 फॉर द कॉपरेटिव्ह डिपार्टमेंट. म्हणजे बिल्डर बरोबर हे सगळे त्याच्या NOC घेण्यासाठीचा सगळा फॉलो ते करणार असं लिहिलेलं. Follow up with the builder for the inspection and scrutiny of all the documents obtaining NOC from the cooperative department. ते सगळं त्यांनी ते करणार. Follow up with the builders for cluster redevelopment proposal file submission along with the video recording of the special general meeting for obtaining the NOC from the deputy registrar and cooperative. म्हणजे बिल्डरकडे तो पण फॉलो अप करणार. सरकारी जी काही अप्रुव्हल्स आहेत त्याच्यासाठी ते सगळे फॉलो अप करणार. Follow up with the builder for obtaining the permission of NOC and cooperative department. ठीक आहे ते त्याच्यावर करणार. ठीक आहे ते इथपर्यंत त्यांनी सगळं ते त्यांचं जे टेंडरची जी प्रोसेस आहे त्याच्यापर्यंत त्याचा फॉलोअप त्यांनी दिलेला आहे. आपण जेव्हा त्याला व्हिजिट होतो त्या ऑफिसला आपल्या म्हणतात की टेंडरिंग जेव्हा आपण करतो तेव्हा दे विल पुट अ क्लॉज लाईक विदिन 1 month वी नीड टू फायनलाइज द बिल्डर. म्हणजे नॉर्मल प्रोसेस आहे की 1 महिन्यात करावं लागतं पण आपण ते म्हणजे
म्हटलं की वी आर गोइंग टू पुट दॅट इनटू ॲग्रीमेंट. मग ते इथे आलेलं नाही. नाही त्याच्यात कसं आहे ऍक्च्युली त्यांनी काय केलं होतं त्याच्याविषयी पण त्यांनी म्हणाले की आपल्यासाठी बनवून काय करायचं? आपल्यासाठी ते तो जो क्लॉज आहे ना तो नॉर्मली पीएमसी काय करते तुमच्याकडे बिल्डर फायनलायझेशन इंडेफिनेट टाइमला जर चाललं जसं ते कुंभरे अडकून पार्क, राहतात. जसं कुंभरे पार्क. जसे कुंभरे पार्क त्यामुळे ते ते अडकून लागावं. राहिले, right? त्यांची आणि नॉर्मली काय आहे की कुठला पण जरी कमर्शियल आणि ह्याचे ऍस्पेक्ट बघितलं तर टाइम आणि कमर्शियल एफर्ट्स आणि कमर्शियल दोन्ही गोष्टीमध्ये काय होतं की बिल्डरला डिले सोसायटीकडनं झाला की त्यांचा प्रॉब्लेम काय होतो की त्यांचं एफर्ट जास्त जातात आणि त्यांची कमर्शियल अडकून राहतात. कारण बरेचसे 99% पैसे त्यांचे जे असतात ते बिल्डरच्या अपॉइंटमेंट नंतर मिळतात, बरोबर आहे. त्यामुळं सगळ्या अग्रीमेंटमध्ये पीएमसी हा क्लॉज टाकते तुम्हाला बंधनकारक करा. नाही, पण ते आपल्याला पण बेनिफिशियल आहे ना की आपण पण दिलेले काय नाही, पण कुंभरे पार्क सगळं काय झालं कसं काय आहे झालं माहिती नाही आहे का? का? तर आपलं आपण उत्तर तो काय जो पाहिजे? clause आहे ना तो clause आपण ह्याच्यात टाकणं म्हणजे आपण आपल्या हात बांधून घेण्यासाठी घेण्यासाठी. लक्षात आलं का? कारण त्या केसमध्ये समजा काही अपरिहार्य कारण समजा कारण 2 मिनिटं धरून झाली काही बाकी काही डिस्प्यूट पण नाही पण काहीतरी आपल्या प्रोसिजरल डिले मध्ये समजा ती सगळी प्रोसेस 1 महिन्याने डिले झाली तर ते त्याला काही हे असेल ना का त्याला काही अपवाद असेल तर आणि म्हणजे ते परत झालं ना त्यात किती अपवाद टाकणार तुम्ही त्यांना म्हणून येते तिथे त्या क्लॉज मध्ये आता हा ड्राफ्ट किंवा त्यांच्याकडे आपल्या जाणार आहे. विरुद्धच आहे थोडक्यात. हा, काय असं करायचं आहे. आपल्याला? तो जो क्लॉज आहे ना तो म्हणजे आपल्याला आपण ते एक भाग आहे. ते माझं ते असं की आपल्याकडे एक्स्ट्रा डिग्री व्हायला पाहिजे. नाही, नाही, ते पण नाही, चांगलं आहे, असं म्हणायचं. फिजिबिलिटी नंतर जर आपण टेंडर डॉक्युमेंटला नाही पोहोचलो तर आपल्याला 5 लाख रुपये द्यायला हा, लागतात. ते- आता तो clause आहे. 10% म्हणजे आपण कशाला आपल्या हाताने बांधून घ्यायची किंवा आपण 5 लाख रुपये देतो तुम्हाला. हो, नाही, नाही, तसं नाही. whatsoever we जर Indian झालं ठीक आहे तर मग are you ready to pay for that? नाही ते अनेक आपणच बघू केलं. ऐकून घ्या, मी तुम्हाला तेच सांगतोय मी तुम्हाला की मी काही कमर्शियल नंबरचं काय बोलत नाही पण मी मगाशीच तुला सांगितलं की पीएमसी ला काय करायचं लवकरात लवकर बिल्डर आपण मोकळं व्हायचे, पैसे घ्यायचे. तुमच्या आता काही गोष्टी डिले इम्पार्टिंगचा तुम्ही कॉमन क्लॉज पण असणार आहे इथे कुठेतरी आणि जसं तुम्ही म्हणताय की समजा त्यानं डिले केला तर तुम्ही त्याला पेनल्टी लावणार म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तुम्ही डिले केला तर तो तुम्हाला पेनल्टी लावणार खरं. मग तो हा जो तुझा क्लॉज आहे ना हा इज अ डिले इम्पार्टिंग ऑन आवर पार्ट मीन्स वी विल गेट पेनलाइज्ड. बरोबर. सो एक्सप्लिसिटली वी शुड नॉट कॉल दॅट. ते हा ड्राफ्ट त्यांना दिल्यानंतर त्यांनी जर टाकलं त्याच्यात तर आपण त्यांना म्हणू की बाबा ते बेसिकली इफ देयर इज सम लेजिटिमेट यू शुड कीप दॅट बफर किंवा त्यांना म्हणू द्या ना त्याच्यावर काय निगोशिएट आणि करायचं ते निगोशिएट करत नाही ना 1 मंथच्या वेळी त्याला थोडं पिरियड वाढवायला लागेल की थोडं तरी वाढवून दे कारण त्या 200 याच्यामध्ये 2 पॉईंट फक्त एक म्हणजे विसरले होते. एक म्हणजे त्यांनी काय म्हटले होते की आम्ही 1-to-1 वर्कशॉप घेऊ तर त्याचा त्यांनी त्या इनिशियल जो आहे ना त्याच्यात पुढे मेन्शन केलं की मी बिल्डिंग वाईज फक्त त्यांनी लिहिलं की कोऑर्डिनेट फॉर सेटिंग ऑफ द मीटिंग्स आणि लिहिलं ते आता परत तेच म्हणतो हा. झालं काय समजलं नाही. ऐकून घ्या ना अशी आता तू मस्त